वेल मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला ऑलरेडी थंबनेल आणि टायटल पाहून समजलेला असेलच। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अशी स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे, जी की स्ट्रॅटेजी जर तुम्ही समजून घेतली आणि जर लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिकल जर ती अप्लाय केली तर डेफिनेटली स्ट्रॅटेजी यूज केल्यानंतर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये येऊन डेफिनेटली थँक्यू पोस्ट करणार आहे, बरोबर। आज ती स्ट्रॅटेजी कोणती हे तर पाहणार आहोत, त्याचबरोबर ही स्ट्रॅटेजी कोणकोणत्या मार्केटमध्ये यूज करायची, कशी यूज करायची, स्पेशली स्ट्रॅटेजी स्विंग ट्रेडिंग स्टॉक्समध्ये तुम्ही डेफिनेटली यूज करू शकता। स्पेशली खास ती लोक यूज करू शकतात जी लोक स्टॉक्स मध्ये फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये काम करतात, त्यांच्यासाठी तर ही स्ट्रॅटेजी एकदम भन्नाट स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ठीक आहे, स्ट्रॅटेजीकडे जाण्या अगोदर किंवा व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम विजिट करत असेल, आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल, तर अशा टाइपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर तुम्हाला माझे पर्सनल ट्रेड जर पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलही जॉईन होऊ शकता, ज्याचं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। लिंक वरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन करून आपले माझे सर्वच्या सर्व ट्रेड तुम्ही काय करू शकता, फ्री मध्ये पाहू शकता। तर चला जास्त वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की मित्रांनो मी सुरुवातीला सांगितलं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी बनवू। ठीक आहे, आता मित्रांनो जे लोक स्टॉक्समध्ये फ्युचर करतात किंवा स्टॉक्समध्ये ऑप्शन करतात त्या लोकांना एक गोष्ट माहित आहे की जेव्हा फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टॉक्समध्ये तुम्ही लॉंग करता किंवा शॉर्ट करता, बरोबर आहे। फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टॉक्समध्ये तुम्ही काय केलेलं आहे, लॉंग पोझिशन बिल्ड केले, बरोबर आहे। किंवा ऑप्शनमध्ये समजा एखाद्या स्टॉक्समध्ये ब्रेकआउट आलाय आणि तुम्ही त्या पर्टिक्युलर स्टॉकचा ऑप्शन तुम्ही बाय केलेला आहे। मग या केसमध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल ॲज्युम करा की एक्झाम्पलसाठी तुम्ही टाटा मोटरचा एक कॉल बाय केलाय, बरोबर। टाटा मोटरमध्ये तुम्हाला टेक्निकली स्ट्रॉंग दिसत आहे किंवा टेक्निकली तुम्हाला बाय सिग्नल भेटत आहे किंवा तुमच्या प्राइस ऍक्शननुसार टाटा मोटरमध्ये आपल्याला तुम्हाला बाय सिग्नल तुम्हाला भेटत आहे। मग त्या केसेसमध्ये तुम्ही काय करता, सिंपलचं तुम्ही काय करता, टाटा मोटरचा तुम्ही एक ऑप्शन बाय करता, बरोबर। काय करता, ऑप्शन बाय करता। आणि त्या केसेसमध्ये समजा जर टाटा मोटरचा शेअर त्या लेवलपासून तुमच्या बाईंग लेवलपासून स्पीडमध्ये वरती गेला तर डेफिनेटली तुम्हाला चांगला प्रॉफिट होतो। मार्केट जर त्या लेवलला साइडवेज झालं तर तुम्हाला काय होतं, त्या केसेसमध्ये लॉस व्हायला लागतो। आणि जर तो स्टॉक तुमच्या अपोजिट जर गेला तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा काय होतं, तुम्हाला लॉस होण्यासाठी सुरुवात होते। आता एखाद्या स्टॉक्समध्ये आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की त्या स्टॉक्समध्ये फॉर एक्झाम्पल एखादा स्टॉक जर आपल्याला टेक्निकल जर चांगला दिसत असेल, फॉर एक्झाम्पल ॲज्युम करा की टाटा मोटरचा स्टॉक्स मला टेक्निकली एक चांगल्या लेवलला बाईंगसाठी अट्रॅक्टिव्ह वाटत आहे, बरोबर। फॉर एक्झाम्पल या लेवलला शेअर ट्रेड करत आहे। आता या लेवलपासून ट्रेडमध्ये पॉसिबिलिटी काय किंवा या शेअरमध्ये काय काय पॉसिबिलिटी आहे की या शेअरमध्ये काय काय गोष्टी होऊ शकतात। एक गोष्ट काय होऊ शकते, या लेवलपासून शेअर काय होऊ शकतो, अप्पर साइडला जाऊ शकतो। दुसरी गोष्ट काय होऊ शकते, या लेवलपासून स्टॉक्स काय होऊ शकतो, डाऊन साइडला जाऊ शकतो। आणि तिसरी गोष्ट होऊ शकते की स्टॉक्स काय करू शकतो, याच लेवलला काय करू शकतो, कन्सॉलिडेशन करू शकतो। मग जर जसं मी तुम्हाला आता सांगितलं, जर तुम्ही स्टॉक ऑप्शन जर बाय केलेला असेल तर या साइडवेज मार्केटमध्ये इथं सुद्धा तुमचा लॉस होणार आणि इथं सुद्धा तुमचा लॉस होणार, बरोबर। फक्त प्रॉफिट तुम्हाला कधी होणार, जेव्हा स्टॉक्स एखादा चांगल्या मुवमेंटमध्ये असेल किंवा एक चांगली तेजी जेव्हा स्टॉक्स दाखवेल तेव्हाच तुम्ही काय करू शकता, प्रॉफिट बनवू शकता। बट जर मी तुम्हाला असं बोललो, ठीक आहे, जर मी तुम्हाला असं म्हणलं की जेव्हा मार्केट साइडवेज आहे, ठीक आहे, आता या केसमध्ये काय 3 पैकी एकाच गोष्टीमध्ये आपल्याला प्रॉफिट होतंय, बरोबर आहे। तीन केसेस पैकी एका केसेसमध्ये आपल्याला प्रॉफिट होतंय। बट जर मी तुम्हाला असं बोललो की जर आपण अशी एक स्ट्रॅटेजी डिप्लॉय केली ज्यामध्ये आपल्याला मार्केट वरच्या साईडला गेलं तरी सुद्धा प्रॉफिट होईल आणि जर मार्केट साइडवेज राहिलं तरी सुद्धा प्रॉफिट होईल आणि थोडंफार जर मार्केट आपल्या अपोजिट गेलं, जसं की 1%, 0.5% जर अपोजिट गेलं तरी सुद्धा आपण ब्रेक इव्हन वरती एक्झिट करू। आणि जर जास्त आपल्या मार्केट अपोजिट गेलं तेव्हाच आपण काय करू शकतो, लॉसेस घेऊ शकतो, बरोबर आहे। आता या केसेसमध्ये जर बघितलं तर तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी काय आहे, या केसेसमध्ये विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त आहे। बट याची एक दुसरी बाजू अशी आहे की या केसेसमध्ये आपल्याला काय असणार आहे, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मगाच्या केसेसमध्ये तुम्ही एकाच केसेसमध्ये विन करू शकता, 3 पैकी एका केसेसमध्ये तुम्ही विन होणार होता। बट त्याच्यामध्ये काय होतं, तुमचं प्रॉफिट जे होतं ते प्रॉफिट काय होतं, ते तुम्हाला अनलिमिटेड होतं। बट याच्यामध्ये असं असणार, आपण काय करणार, याच्यामध्ये एक फिक्स लॉस, एक सेकंड मी या साईडला करतो, हा, याच्यामध्ये आपण काय करणार आहे, फिक्स प्रॉफिट, बरोबर आहे। मी काय सांगतो ऐकून घ्या, फिक्स प्रॉफिट आणि त्याच्याबरोबर आपण फिक्स लॉसची स्ट्रॅटेजी यूज करणार आहे।
काय करणार आहे, फिक्स प्रॉफिट आणि फिक्स प्रॉफिट. जी मी पहिलं एक्झाम्पल सांगितलं त्याच्यामध्ये काय की तुम्हाला प्रॉफिट पण अनलिमिटेड आहे आणि तुमचे जे लॉसेस आहेत ते लॉसेस पण तुम्हाला काय होणार, अनलिमिटेड होऊ शकतात. मग त्यासाठी सिंपल आपण काय करायचं आहे, एक अशी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू शकतो ज्याच्यातून आपल्याला एक लॉसेस जे आहेत ते लॉसेस पण कमी होणार आणि प्रॉफिट होण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती काय असणार आहे, इन्क्रीज होणार किंवा प्रॉफिट होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असणार आहे. मग मी काय करतो, सिंपल एक स्ट्रॅटेजी बिल्डर ओपन करतो. स्ट्रॅटेजी बिल्डर ओपन केल्यानंतर थोड्याच तुम्हाला सर्व गोष्टी काय होतील, इझी वे मध्ये समजून येण्यास मदत होऊन जाईल. ओके, हा मी सेन्सिबलचा स्ट्रॅटेजी बिल्डर ओपन केलाय. आता इथे मी टाटा मोटरची स्क्रिप्ट सिलेक्ट केलाय. आता या केसेसमध्ये सिंपलचं काय करायचं आहे मित्रांनो, समजा ऍझ्युम करा की तुमचा व्ह्यू बुलिश आहे. मी काय म्हणलं, या लेवल पासून तुमचा व्ह्यू काय आहे, बुलिश आहे. तर आपल्याला बुलिश व्ह्यू साठी कशी स्ट्रॅटेजी आपण डिप्लॉय करू शकते ते थोडंसं मी तुम्हाला काय करतो, लाईव्ह मध्ये दाखवतो. बाय द वे, जर तुमच्याजवळ सेन्सिबलचं जर अकाउंट तुम्हाला फ्रीमध्ये यूज करायचं असेल तर तुम्ही झिरोदा आणि एंजल वनचं जर तुमच्याजवळ अकाउंट असेल तर तुम्ही सेन्सिबल फ्रीमध्ये यूज करू शकता. जर तुमच्याजवळ झिरोदा आणि एंजल वनचं अकाउंट नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या ट्रेडिंगचं अकाउंट ओपन करू शकता. तर चला मी काय करतो, सिंपलचं स्ट्रॅटेजी बिल्डर ओपन केलंय, टाटा मोटर यामध्ये सिलेक्ट केलंय. आता मी काय करतो, बिल्ड न्यू स्ट्रॅटेजी मध्ये गेलो. आता बिल्ड न्यू स्ट्रॅटेजी मध्ये गेल्यानंतर एक आपल्याला काय करायचं मित्रांनो, ऍट द मनीचा काय करायचा, ऍट द मनीचा आपल्याला कॉल ऑप्शन सेल करायचा आहे आणि आउट ऑफ द मनी मध्ये जाऊन आपल्याला एक कॉल ऑप्शन काय करायचं आहे, बाय करायचं आहे. समजतंय मी काय सांगतोय, अगेन एकदा रिपीट करतो. ऍट द मनीचा, समजा माझा व्ह्यू बुलिश आहे, ठीक आहे, माझा व्ह्यू समजा जर बुलिश असेल तर मी काय करणार, ऍट द मनीचा एक पुट ऑप्शन सेल करणार आणि आउट ऑफ द मनीचा, ठीक आहे, आउट ऑफ द मनीचा एक पुट ऑप्शन काय करणार, बाय करणार. ते आता तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल मध्ये दाखवते, थोडं समजून. आता जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी काय करतो, एक ऍट द मनीचा काय करतो, पुट ऑप्शन काय करतो, सेल करतो. बरोबर, एक लॉट मी सेल केला आणि आउट ऑफ द मनी मध्ये जाऊन मी काय करतो, आउट ऑफ द मनी मध्ये थोडंसं तुम्हाला बघावं लागेल की बाबा माझी रिस्क किती आहे, रिवॉर्ड कसं आहे ते तुम्हाला पे ऑफ ग्राफ मध्ये कळेल. त्याच्यानुसार तुम्हाला थोडंफार ऍडजस्टमेंट केलं तर तुम्हाला चालू शकतं. मी राऊंड फिगर आकडा घेतो की 950 काय करतो, एक पुट ऑप्शन बाय करतो, डन करतो. डन केल्यानंतर तुम्हाला इथं पाहायला भेटेल आपला जो पे ऑफ ग्राफ आहे असा काहीतरी दिसत असेल, ठीक आहे. आता या पे ऑफ ग्राफ थोडंसं ज्या लोकांना ऑलरेडी माहिती आहे त्या लोकांना लगेच समजून आलं असेल की पे ऑफ ग्राफ काय आहे, ठीक आहे. ज्या लोकांना माहित नाही त्या लोकांना मी थोडंफार समजून सांगतो. जर मार्केट ह्याच्या या एक्सपायरीपर्यंत जर मार्केट ह्याच्यावरती कुठं जरी क्लोज झालं, ठीक आहे, ह्याच्यावरती किती जर वरती जाऊन क्लोज झालं तर या केसेसमध्ये तुम्ही काय करणार, प्रॉफिट बुक करणार. काय करणार, प्रॉफिट बुक करणार. आणि जर समजा फॉर एक्झाम्पल मार्केट ह्याच्या खाली जर क्लोजिंग करायला लागलं तर ह्याच्या खाली लॉस होणार. लॉस पण तुमचा फिक्स असणार आहे. तर लॉस किती असणार आहे, या केसेसमध्ये तुमचा लॉस असणार आहे 67,000चा कधी, एक्सपायरी डेच्या दिवशी. आणि तुमचा प्रॉफिट जे असणार आहे ते असणार आहे 32,000 रुपयाचं. बट आता इतर बऱ्यापैकी लोक म्हणजे सर आहेत रिस्क रिवॉर्ड रेशो किती खराब आहे. एक लक्षात घ्या, आपल्याजवळ स्टॉप लॉस असतो. हा लॉस कधी असणार आहे, हा लॉस असणार आहे मॅक्झिमम. किती असणार आहे, हा लॉस असणार आहे मॅक्झिमम. वर्स्ट केसमध्ये समजा उद्या टाटा मोटर शेअर 30% जरी गॅप डाऊन खुलला तरी सुद्धा तुम्हाला याच्यापेक्षा जास्त लॉस होणार नाही. यासाठी फक्त आपण डाऊन साईडला सेफ्टी घेतलेली आहे. बट जर समजा जसं की मॅन्युअली तुमचा काय असतं की 3%, 4% स्टॉप लॉस, मी एक ऍझ्युम करतो की या केसेसमध्ये तुमचा 3% स्टॉप लॉस असणार आहे. जर तुमचा 3% स्टॉप लॉस असेल, बरोबर, 3% स्टॉप लॉस असेल तर तुमचा लॉस किती होणार आहे, 11,000 रुपयाचा लॉस होणार आहे. किती, 11,000 रुपये. आणि जर मार्केट या झोनमध्ये जर साईडवेज राहिलं, कुठं पण राहू द्या, वरती जाऊ द्या, साईडवेज राहू द्या, तिथल्या तिथं मार्केट होऊ द्या, एक्सपायरी डेच्या दिवशी तुम्हाला याच्यामध्ये 32,000 रुपयाचा प्रॉफिट होणार आहे. म्हणजे ऍक्च्युअलमध्ये 4 ते 5,000 रुपयाची तुमची रिस्क असणार आहे आणि 32,000 रुपयाचा प्रॉफिट असणार आहे. जर तुमचा स्टॉप लॉस हिट झाला तर 4 ते 5,000 रुपये जाणार आहे. आणि जर स्टॉक्स वरती जरी नाही गेला, मी काय सांगतोय का, ऐका, जर स्टॉक्स तुमच्या स्टॉप लॉस कडे गेला, तुमचा स्टॉप लॉस हिट केला, त्या कंडिशनमध्ये तुमचा लॉस होणार आहे. पण जर तो शेअर साईडवेज झाला तरी पण तुम्हाला हायेस्ट प्रॉफिट होणार आहे. आणि जर शेअर तुमच्या फेवरमध्ये अपसाईडला जर गेला तरी सुद्धा तुम्हाला हायेस्ट प्रॉफिट होणार आहे. आता हा जो मॅक्झिमम लॉस दिसतोय ना, हा वर्स्ट केसमध्ये मी काय सांगतोय, जेव्हा 7% पेक्षा जास्त शेअर खालच्या साईडला जायला लागेल तेव्हा हा तुमचा मॅक्झिमम लॉस होणार आहे. पण मला वाटतं की 7% एवढा मोठा स्टॉप लॉस तर आपला नसतो. 2-3% स्टॉप लॉस असतो. तो स्टॉप लॉस घेऊन आपण काय करू शकतो, एक्झिट करू शकतो. आता याच्या समरीमध्ये जर गेला, ठीक आहे, तर इथं तुम्हाला पाहायला भेटेल याची जी विनिंग प्रोबॅबिलिटी असणार आहे ना मित्रांनो, विनिंग प्रोबॅबिलिटी ऑलमोस्ट 70% असणार आहे. किती पर्सेंट असणार आहे, 70% चान्स आहे की या ट्रेडमध्ये तुम्ही काय करणार, प्रॉफिट घेऊनच बाहेर पडणार. आणि राहिलेले 30% तुम्ही काय होऊ शकता, त्यामध्ये 30% मध्ये तुम्ही काय होऊ शकता की बाबा फॉर एक्झाम्पल स्टॉप लॉस हिट होऊ शकतो किंवा काही होऊ शकतं. बरोबर आहे. आता मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, जशी एक्सपायरी जवळ होत जाईल ना तसा हा प्रॉफिट ऑफ पर्सेंटेज आहे, पीओपी जो तुमचा आहे,
प्रॉफिट ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट जी आहे ती 70% वरून तुम्हाला हळूहळू इन्क्रीज होत 100% कडे जाण्याची चान्सेस असतात. कधी एक्सपायरी जशी जवळ येईल, का तर तुमची जो प्रीमियम जो आहे तो एक्सपायरी डेच्या दिवशी 0 होणार आहे, बरोबर. मग जशी एक्सपायरी जवळ येत जाईल तसं काय होणार, तुमचा जो प्रीमियम आहे तो प्रीमियम काय होत जाणार आहे, मेल्ट होत जाणार आहे. जसं प्रीमियम मेल्ट होत जाते तस तुमची जी अॅक्युरेसी आहे, ठीक आहे, जी अॅक्युरेसी आहे किंवा विनिंग प्रोबॅबिलिटी आहे ती काय होत जाते, ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत जाते. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये जी स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर केली ती स्ट्रॅटेजी पण तुम्हाला आवडलेली असेल. व्हिडिओ जर आवडला असेल, स्ट्रॅटेजी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला स्ट्रॅटेजी कशी वाटली. आणि जाता अगेन जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.